सुप्रिया सुळे रेजेस हिजाब इशू रिमार्क्स बाय कर्नाटक MLA. सुळे काय म्हणतात, सुळे हे एक MP आहेत, ज्या इथं आपल्याला हिजाब इशू, कुठला इशू काय समोर आणलं तर हिजाब इशू. हिजाब इशू म्हणजे कुठला, हिजाब इशू म्हणजे हा हे जे हिजाब आहे, हिजाब म्हणजे मुस्लिम महिला जो काळा वस्त्र परिधान करतात तो इशू, त्या संदर्भातला जो काही इशू आहे तो इशू त्यांनी काय केला, रेज केला. रेप रिमार्क्स बाय रेप, आता त्याच्यावरनं रेप घडतात असं मत आहे. रेप रिमार्क्स बाय कर्नाटक MP, आणि रेप संदर्भातलं एक रिमार्क केलं, कोणी केलं तर बाय कर्नाटक MPने केलं. अशा प्रकारचं हे स्टेटमेंट आहे. नेक्स्ट बघूया आपण. तर NCP बघा, NCP मेंबर सुप्रिया सुळे ऑन वेन्सडे रेज्ड द कर्नाटका हिजाब कॉन्ट्रोवर्सी इन लोकसभा. मग इथून वाक्य सुरू होतं, इथपर्यंत आहे हे वाक्य. तर ह्या वाक्यामध्ये सुप्रिया सुळे हे काही सब्जेक्ट आहे आणि रेज करणं म्हणजे उठवणे हे वर्ब आहे. ओके, हे वर्ब आहे. मग आता अर्थ बघूया वाक्याचा. NCP मेंबर सुप्रिया सुळे वेन्सडेला सुप्रिया सुळेंनी रेज केला, काय केला, काय इशू होता, द कर्नाटका हिजाब कॉन्ट्रोवर्सी म्हणजे हिजाब मी सांगितलं तुम्हाला आधीच. कॉन्ट्रोवर्सी म्हणजे वादविवाद. कुठे केला त्यांनी, म्हणजे कुठे ओपन केला, रेज केला, इन लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंनी कर्नाटकाचा जो हिजाब कॉन्ट्रोवर्सी वादविवाद आहे तो त्यांनी एकदा पुन्हा सजेस्टिंग. आता सजेस्टिंग करत असताना, कधी मी सांगत असताना, सजेस्ट करणे म्हणजे काय, सांगणे. दॅट हे इथं वाक्य संपतं, नवीन वाक्य सुरू होतं. दॅट हे कंजेक्शन आहे. ओके, द रुलिंग BJP वॉन्टेड टू डिसाइड what everyone must wear or eat, and if anyone protested they would be called anti-national. तर बघा वाक्यामध्ये सजेस्टिंग दॅट, काय सजेस्टिंग करत होते, दॅट की द रुलिंग BJP म्हणजे काय, सत्ताधारी BJP, वॉन्टेड म्हणजे काय असणे, पाहिजे असणे. ओके, पाहिजे असणे म्हणजे त्यांना करायचं आहे, पाहिजे असणे. टू डिसाईड काय करायचं आहे, काय पाहिजे, काय करायला पाहिजे होतं, टू डिसाईड म्हणजे त्यांनी केलेले आहे, टू डिसाईड त्यांनी ठरवलं, त्यांची इच्छा आहे ठरवलेली. व्हॉट एव्हरीवन म्हणजे जे काही, एव्हरीवन मस्ट बी वेअर, एव्हरी म्हणजे प्रत्येकजण जे काही परिधान वगैरे आपण परिधान करतो. ऑर ईट म्हणजे खाणे, काय खातो, एव्हरीवन मस्ट म्हणजे काय ठरवलेच पाहिजे असं. आणि इफ एनीवन प्रोटेस्टेड, आणि जर का, इफ म्हणजे जर, इफ एनीवन जर एखाद्या कोणीही प्रोटेस्टेड केलं, प्रोटेस्ट म्हणजे काय, आंदोलन केलं, मग त्यांना दे वुड बी कॉल्ड अँटीनॅशनल, त्यांना काय म्हणलं जातं, अँटीनॅशनल म्हणलं जातं. अँटीनॅशनल म्हणजे काय, देशद्रोही. कळलं का, देशविरोधात. हे बघा आता वाक्यामध्ये इथून वाक्य सुरू होतं, द रुलिंग BJP. ओके, आणि हे काय, हे वॉन्टेड हे वाक्याचं क्रियापद आहे. द रुलिंग BJP हे सब्जेक्ट आहे आणि वॉन्टेड हे क्रियापद आहे. टू डिसाइडेड व्हॉट एव्हरीवन, पुन्हा नंतर हे व्हॉट आलं कंजेक्शन, एव्हरीवन हे आलं सब्जेक्ट, आणि मस्ट वेअर हे आलं ऑब्जेक्ट. हे सब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट आहे, सॉरी हे वर्ब आहे. इफ एनीवन प्रोटेस्टेड हे वाक्यात हे सब्जेक्ट आहे आणि हे वर्ब आहे. नंतर इथून दुसरं पण असं वाक्य बनतं, दे हे सब्जेक्ट आहे आणि वुड बी कॉल्ड हे वर्ब आहे. अशा प्रकारचं सब्जेक्ट प्लस वर्ब. आपल्याला मोस्टली बघायचं काय, सब्जेक्ट प्लस हे शोधता आलं पाहिजे. हे ज्यावेळेस तुम्हाला फोडता येईल ना, हे ब्रेक करता येईल वाक्यामधलं, त्यावेळेस तुम्हाला ते सगळं समजून येईल. नेक्स्ट बघा, पार्टिसिपेटिंग ING जोडले. पार्टिसिप म्हणजे सहभाग म्हणे, आणि पार्टिसिपेटिंग म्हणजे काय, सहभाग होत असताना कशामध्ये, इन डिबेट ऑन बजेट म्हणजे काय, अर्थसंकल्पावरती चर्चा होत असताना. सुळे बिगॅन हर स्पीच, सुळेने त्यांचं स्पीच सुरू केलं, आणि काय केलं, डिवाइड फ्रॉम द जे चाललं रेग्युलर सब्जेक्ट होता तो सोडून दुसऱ्या सब्जेक्टवर नेणे म्हणजे डिवाइड करणे, डिवायडेशन म्हणतो ना आपण, विभागणे.
सी टर्न, आता सी देन स्विच टू मराठी. त्यांनी काय केलं, स्विच करणे म्हणजे बंद करणे, मराठीतनं बोलणं बंद करणे, टू मराठी. अँड सेड म्हणाल्या, कोण सुप्रिया म्हणाल्या, काय म्हणाल्या बघा, इथे अर्थ कसा, जे काही वन शुड वेअर, जे काही एखादा, आता एखादा वन म्हणजे एक अर्थ असं न घेता एखादा घ्यायचा असं, एखादा शुड वेअर म्हणजे परिधान करणे. काय घाना विल डिसाईड, विलचा अर्थ काय असतो तर भविष्यकालीन वाक्य असतं, आणि डिसाईड म्हणजे ठरवणे, त्यांना ठरवू द्या. म्हणजे वाक्याचा अर्थ काय झाला, व्हॉट वन शुड वेअर, जर आलं पाहिजे, दे विल डिसाईड, ते त्यांना ठरवू द्या. व्हॉट टाईम अँड वेअर, कोणत्या वेळी आणि कुठे, वन शुड गो, एखाद्याने गेलं पाहिजे, दे विल डिसाईड, त्यांना ठरवू द्या. दे विल डिसाईड, दे म्हणजे व्हॉट शुड बी स्पोकन, काय बोललं पाहिजे, अँड व्हॉट नॉट, काही नाही. ओके, दे विल व्हॉट शुड बी शेअर्ड, काय शेअर्ड. आता इथं ह्या वाक्यामध्ये मात्र काय, हे सब्जेक्ट आहे, जे काही व्हॉट, जे म्हणजे काय, ह्या वाक्यामध्ये काय आहे, हे काय, हे ह्या वाक्यामधलं सब्जेक्ट आहे. व्हॉट शुड बी शेअर्ड, काय शेअर केलं पाहिजे, काय शेअर केलेलं पाहिजे, आणि फॉरवर्ड, पुढं नेलं तर बघा वाक्य, व्हॉट शुड बी शेअर्ड अँड फॉरवर्डेड, काय शेअर केलं पाहिजे, काय फॉरवर्ड केलं पाहिजे, पुढं नेलं पाहिजे. दे विल डिसाईड, त्यांना ते ठरवतील. आणि जर अँड इफ आणि जर यू क्रिटिसाइज देम, तुम्ही त्यांना जर क्रिटिसाइज म्हणजे टीका करणे, तुम्ही त्यांच्यावर जर टीका केली, यू विल बी अक्युज्ड, तर तुम्हाला ते काय बोलतील, यू विल बी असाल, तुम्ही अक्युज्ड असाल ऑफ बिईंग इंटरनॅशनल, तुम्हीच त्याचे राष्ट्र ओके असं ते म्हणतात. अँड इफ आय प्रोटेस्ट, पुढं काय म्हणतात ते, इफ जर आय प्रोटेस्ट, मी प्रोटेस्ट म्हणजे आंदोलन करणे, जर मी आंदोलन केलं, आय विल बी ब्रँडेड ॲज अ आंदोलनजीवी, हा मराठी शब्द आहे, आंदोलनजीवी. यू विल बी ब्रँडेड, तुम्ही ब्रँड होचाल, ब्रँड म्हणजे आयकॉन. ओके, कशाचं, आंदोलनजीवी म्हणून, तुम्ही स्वतःचे आंदोलन करते आहात आणि त्याचं मूळ तुम्ही आहात, अशा प्रकारचं त्यांना सांगायचं. कमेंट केली, काय कमेंट केली, इन फायनान्स, शी मेड, त्यांच्याकडून कमेंट केली गेली. आता हे मेड हे पॉझिटिव्ह वर्ब आहे, हे नंतर आपण पाहूयात हळूहळू. आधी सध्याला सब्जेक्ट वर्ब आणि त्याचा मिनिंग बघूया. सब्जेक्ट प्लस वर्ब आणि त्या वाक्याचा मिनिंग हे महत्त्वाचं आहे आपल्याला सध्याला. ओके, सी मेड द कमेंट्स इन फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन्स प्रेझेन्स. बघा, त्यांनी कमेंट केली, त्यांच्याकडून कमेंट केली गेली इन फायनान्स मिनिस्टर. कोण आहेत फायनान्स मिनिस्टर, निर्मला सीतारामन्स. आणि ह्यांचं काय प्रेझेन्स म्हणजे अगेन, थोडे पुन्हा म्हणाल्या, ब्रॉटअप म्हणजे उचलून धरणे किंवा प्रकाशात आणणे. द इश्यू वाईल, ओके, सुळ्यांनी पुन्हा एकदा काय केला, एक इश्यू उचलून धरला किंवा टॉकिंग, कधी, जेव्हा टॉकिंग म्हणजे जेव्हा बोलताना, अबाउट द स्टेटमेंट ऑफ कर्नाटका MLA. कुठलं स्टेटमेंट, अबाउट कशाविषयी, अबाउट द स्टेटमेंट, कोणाचं स्टेटमेंट, ऑफ द कर्नाटक MLAचं. आता हू म्हणजे काय, जो कर्नाटकचं MLA, मी हे पण काय आहे सब्जेक्ट म्हणून काम करते. हू MLA अलेजली, त्याच्यावर आरोप करण्यात गेलेले आहेत. सेड द रेप्स, त्यांच्याकडून सांगितलं गेलेलं आहे. सेड दॅट द रेप्स हॅपन दॅट, आता बघा, द रेप्स महिला ज्या काय वस्त्रे घालतात, कपडे घालतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे रेप होतात, असं कर्नाटकच्या MLAचं मत आहे. ओके, आता आपण सब्जेक्ट इथपर्यंत. निर्मला सीतारामन इज अ डिग्निफाईड लेडी. निर्मला सीतारामन इज डिग्निफाईड लेडी. डिग्निफाईड म्हणजे काय असणं, तर एक मानवी म्हणजे आपण, वी आर बोथ वुमन, आणि आम्ही दोघे पण काय आहोत, एक महिला आहोत. वी बोथ हॅव डॉटर्स, आणि आम्ही दोघे पण मुली आहोत. प्रथम महिला आहोत, नंतर मुली आहोत. आय एम शुअर सी इज व्हेरी प्राऊड ऑफ, कशाचा गर्व आहे, प्राऊड म्हणजे गर्व असणे, ऑफ हर डॉटर, तिचा डॉटर असण्याला तिला गर्व असेल, म्हणजे त्यांना, मॅडमना. नंतर व्हॉट हॅज हॅपन, जे काय घडलं,
हॉट म्हणजे काय, तर जे काही घडलं. हॉट हॅज हॅपन्ड अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने, इन कर्नाटका. आता बघा, BJP MLA फ्रॉम कर्नाटका. आता BJP MLA फ्रॉम कर्नाटका, हे BJP MLA आहेत फ्रॉम कर्नाटका, हॅज सेड. ह्या वाक्यामध्ये द BJP MLA सब्जेक्ट आहे आणि कुठले कर्नाटकचे, हॅज सेड हे वर्ब आहे. ते काय म्हणतात, BJP रेप्स आर इन्क्रीजिंग. आता इथं रेप्स आर इन्क्रीजिंग कशामुळं, रेप्स आर इन्क्रीजिंग बिकॉज ऑफ वुमन्स क्लोथिंग. रेप कशामुळे वाढतात, तर वुमनच्या क्लोथिंगमुळे, वुमनच्या वस्त्रामुळे वाढतात. महिला कसलेही कपडे घालतात त्याच्यामुळे रेप होतात असं त्यांचं मत आहे. हे इन्क्रीज होतं आहे का, तर रेप्स हे सब्जेक्ट आहे, आर हे वर्ब आहे. देन इफ यू वेअर अ हिजाब, यू सब्जेक्ट आहे, वेअर वर्ब आहे. यू वेअर अ हिजाब, तुम्ही जर हिजाब घातला, हिजाब म्हणजे काळे वस्त्र वगैरे त्यांचा जो पहिरावा आहे तो मुस्लिम महिलांचा. ओके. द BJP हॅज अ प्रॉब्लेम, BJP हे सब्जेक्ट आहे आणि हे वर्ब आहे. ओके. इफ यू वर, नंतर इफ यू वर, वेअर अदर क्लोथ्स, आणि जर तुम्ही दुसरी कपडे घातले, यू सब्जेक्ट आहे, वेअर वर्ब आहे, अदर क्लोथ घातली, कपडे घातली. देन ऑल्सो दे हॅव, दे सब्जेक्ट आहे, हॅव वर्ब आहे, हॅव अ प्रॉब्लेम. दे हॅव ऑल्सो प्रॉब्लेम, आणखी दुसरे कपडे घातले तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे असं त्यांना म्हणायचं आहे. ओके. देन बघा, देन यू सब्जेक्ट आहे, यू विल डू मॉरल पॉलिसिंग ऑल्सो. ती मॉरल पॉलिसिंग बी तयार केली पाहिजेत आणि थॉट पॉलिसीज बी सुद्धा केली पाहिजे. थॉट म्हणजे विचारधारेच्या काय पॉलिसीजसुद्धा त्यांनी तयार केल्या पाहिजे असं त्यांना म्हणायचं आहे. ओके. नेक्स्ट, सी सब्जेक्ट आहे, सेड वर्ब आहे. ओके. सी सब्जेक्ट आहे, दॅट बिकॉज की इलेक्टेड, सीतारामन इज सब्जेक्ट, इज इलेक्टेड इज वर्ब. सीतारामन कुठनं इलेक्ट झालेत, इलेक्ट म्हणजे निवडून येणे, कुठून आले, त्या फ्रॉम कर्नाटका. सी म्हणजे सब्जेक्टला वी डोंट, मग इथं फायनान्स मिनिस्टर हे काय आहे आपलं, फायनान्स मिनिस्टर हे सब्जेक्ट आहे, लुक्ड हे वर्ब आहे. सो डिग्निफाईड ॲज संबल सारी. आणि वेन जेव्हा प्रेझेंट, वेन म्हणजे काय, हे पण जेव्हा, हे पण सब्जेक्ट आहे आणि प्रेझेंट हे वर्ब आहे. ओके. नेक्स्ट बघा, द बजेट आहे, वी डोंट जज, आपण जज करू शकत नाही. वी डोंट जज इच ऑथर, कुणाला, इच एकमेकांना, इच ऑथरचा अर्थ असतो एकमेकांना. बेस्ड ऑन क्लोथिंग, आपण एकमेकांना जजमेंट करू शकत नाही, कशावरून, कपड्यावरून. तर बघा इथं हे काय आहे, सब्जेक्ट आहे आणि डोंट जज करणे म्हणजे काय, एकमेकाला जजमेंट करणं, एकमेकांविषयी तुलना करणं, वर्ब. इच ऑथर बेस्ड ऑन क्लोथिंग. नेक्स्ट बघा, आय होप, आय सब्जेक्ट आहे, होप वर्ब आहे, माझी अपेक्षा आहे. सी विल इंटरव्हेन, सी सब्जेक्ट आहे, विल इंटरव्हेन म्हणजे हे वर्ब आहे. मस्ट कंडेम दिस, आणि द हाऊस कंडेम म्हणजे काय, त्याच्यावर घरी म्हणजे निंदा करत आहे. कंडेम म्हणजे करणे म्हणजे निंदा करणे. द हाऊसनं निंदा केली पाहिजे ह्या गोष्टीची. ओके. इफ एनी मॅन सेज सब्जेक्ट सेज वर्ब आहे. वुमन गेट रेप्ड बिकॉज ऑफ देअर क्लोथिंग, वुमन गेट रेप्ड होत आहे बिकॉज ऑफ देअर क्लोथ्स, म्हणजे त्यांच्या क्लोथमुळे त्यांच्यावर रेप होत असेल असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांची निंदा केली पाहिजे असे सुळे सेड, अशा प्रकारचं सुळे मॅडम म्हणतात. ओके. द रिमार्क्स दॅट सुळे वॉज सब्जेक्ट आहे, कुठला एक रिमार्क आहे, रिमार्क म्हणजे एक रिमार्क आहे, दॅट सुळे वॉज रेफरिंग करणे म्हणजे काय, संदर्भ देणे. टू केम फ्रॉम कर्नाटका BJP MLA रेणुकाचार्य, आता ते MLAचं नाव पण दिलं आहे, रेणुकाचार्य. केम फ्रॉम, रेफरिंगचा संदर्भ घेताना टू केम फ्रॉम म्हणजे कर्नाटकचे जे MP आहेत MLA रेणुकाचार्य, त्यांच्याकडून जो संदर्भ आला, कुठला मागाचा संदर्भ होता तो, की जसं कपड्यांमुळे रेप होतात वगैरे. ओके. त्याच्यावर ते बोलत आहे मॅडम.
द एम एल ए सब्जेक्ट आहे मेड द स्टेटमेंट ॲज अ रिस्पॉन्स टू काँग्रेस लीडर प्रियांका गांधी. ओके, द एम एल ए कडून केलं गेलं द स्टेटमेंट ॲज अ रिस्पॉन्स टू काँग्रेस लीडर, काँग्रेसच्या लीडर आहेत. एम एल ए मेड द स्टेटमेंट, एम एल ए कडून काय केलं गेलं एक अशा प्रकारे स्टेटमेंट आलं ॲज अ रिस्पॉन्स टू. आणि कोणाला रिस्पॉन्स देताना ॲज अ, जसं की रिस्पॉन्स करणे ॲज अ रिस्पॉन्स टू काँग्रेस लीडर प्रियांका गांधी. रिस्पॉन्स कोणाचा होता? रिस्पॉन्स जसा काँग्रेस लीडर ज्या प्रियांका गांधी आहे त्यांच्याकडून रिस्पॉन्स आला कुठला? तर डिफेंडिंग द राईट टू विअर हिजाब. खरं सांग, प्रियांका गांधीनं काय केलं? विचित घालणं, हिजाब घालण्याचं डिफेंड करणं, संरक्षण करताना प्रतिपादन करणे विथ कमेंट. आणखी बरोबर त्यांनी काय सांगितलं मॅडमने, प्रियांका गांधी मॅडमचं एक कमेंट होती विथ दॅट द वुमन कुड इवन विअर बिकिनी. वुमन बिकिनीसुद्धा घालू शकतात अशा प्रकारचं त्यांना कमेंट केलं होतं. अशा प्रकारचा हा सब्जेक्ट प्लस वर्ब